महायुतीच्या सरकारला या देशातून घालवायचा निर्णय घेतला होता। संविधान आणि देशातील लोकशाही टिकवण्यासाठी लोकांनी एकत्रित येऊन या मोदी सरकारला सत्तेतून घालवण्यासाठी जो कौल दिला आहे त्या संदर्भात मी सर्व महाराष्ट्रातील जनतेचा मनापासून आभार मानतो। त्यांच्या आशीर्वादामुळे, कार्यकर्त्यांच्या प्रचंड मेहनतीमुळे आणि महाविकास आघाडीतील उत्तम समन्वयामुळे तीनही पक्षाचे नेते कार्यकर्ते एक दिलाने काम केल्यामुळे आज महाराष्ट्रामध्ये महायुती भुईसपाट होताना दिसते आहे। आणि विशेष करून या त्रिकुटांचं जे सरकार आलं, दुसऱ्यांचे चिन्ह पळवून पक्ष पळून, हे महाराष्ट्रातील जनतेने दगाबाजांना आणि गद्दारांना धडा शिकवण्याचा जो निर्णय घेतला ते आज प्रत्यक्ष मतदानातून दिसत आहे। आणि यापुढेही जर तुम्ही लोकांचे पक्ष फोडाल, लोकांना त्रास द्याल, तर तुम्हाला महाराष्ट्राच्या मातीत गाडण्यापासून सुरुवात होईल, हा जणू इशाराच महाराष्ट्रातील जनतेने या आजच्या निर्णयाने दिसतो आहे। तर मला वाटतं हा ऐतिहासिक निर्णय आणि जो अंदाज होता आमचा की 30 ते 35 जागा आम्ही जिंकू, आणि ज्या वेळेस 2 दिवसापूर्वी एक्झिट पोलचे काही आकडे आलेत, हे आकडे बनावट आहेत, बोगस आहेत, हे आता सिद्ध झालेलं आहे। सत्ताधाऱ्यांना खुश करण्यासाठी, 2 दिवसाचा आनंद देण्यासाठी त्यांनी हा जो काही प्रयत्न केला तो 2 दिवसाचाच आनंद राहील। मोदी या देशाचे पंतप्रधान होणार नाहीत असं एकूण वातावरण जे देशात निर्माण झालं होतं त्याला आता पूर्णविराम मिळतो आहे असं मला वाटतं। आणि महाराष्ट्रात तर एक दिलाने आम्ही पुढच्या विधानसभेसाठी तीनही पक्ष मिळून, महाविकास आघाडी मिळून आजपासून तयारीला लागणार। आणि महाराष्ट्राच्या मध्ये परिवर्तन जनता ठरवली आहे, त्याला फक्त आम्ही कारण आहोत। आम्हाला काम करायचं आहे, जात पात धर्माच्या पलीकडे विकासाचं काम करायचं आहे, हे आम्ही आता ठरवून पुढचं काम करू। जनतेचे आभार, कार्यकर्त्यांचे पुनश्च आभार, आणि सर्व ज्या लोकांनी आमच्या महाविकास आघाडीला, राहुलजींच्या प्रयत्नाला, राहुलजींच्या मेहनतीला सहकार्य केलं, त्या सर्वांचे मनापासून आभार मानतो। धन्यवाद।